लिंगाव या ठिकाणी आज मनोज जरांगे यांची अंतिम सभा या ठिकाणी आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने माजलगाव शहराजवळ 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर जी बाजार कमिटी आहे त्या बाजार कमिटीने आज या ठिकाणी पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले आहे. आपल्या नाश्त्याचे देखील आयोजन केलेले आहे. तर आपल्यासोबत या बाजार कमिटीचे जे अध्यक्ष आहेत सुनील राऊत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी जी जाणारे आहेत मराठा युवक आहेत त्यांच्याशी बोला ना दादा. बाजार कमिटीचे उपाध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत. त्यांचंही मनोगत आपण ऐकून घेऊयात की आजच्या माजलगाव कृषी बाजार समितीचे येणाऱ्या सर्व समाजाचा मराठा समाज इतर समाज स्वागत करण्याकरता बाजार समितीला येणाऱ्या सर्व नागरिकांचं स्वागत करून सगळ्यांच्या विचाराप्रमाणे स्वागत करून त्यांची पुढील वाटचाली करता त्यांना सूचित देतो. 1 लाख आपण उभा राहता कामा नये. खाली बसा, अजून वेळ खाली बसा. सगळ्यांना विनंती करतो खाली बसा, अजून वेळ. मनोज पाटील याला अजून 10 ते 15 मिनिटं वेळ आहे. खाली बसून घ्यावं ही कळकळीची विनंती आहे. मनोज पाटील उपोषणाला बसलेले आणि 6:30ची वेळ शेतातून राम राम राहुल माझी आई आली आणि मनोज पाटील सोबत बसलेली आहे. ऐका 6:30 गाडीच्या पुढे कोणी थांबणार नाही. गाडीच्या पुढे एक माणूस बसला म्हणे, एक सिंगल. ते पुढचे 50 लोक बाहेर काढा. गाडीच्या पुढचे चला नाही बाहेर. किती वेळ सांगायचं? एक मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हे समोरचे गाडीच्या समोरचे मराठी सांगतो आम्ही बाजूला त्यांचा क्रांती सूर्य तापण्यासाठी मौली फाट्यावर आले. पण एकदा मनोज पाटलासाठी मराठ्यांना जोरदार ताली. रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र कोकणार साहेब पुढं. त्यांच्या प्रतिमा जिजाऊंनी होणार आहे. ही सुरुवातीला या ठिकाणी उपस्थित सर्व मराठा बांधवांचं सर्व
मंडळींचं, पोलीस प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचं व सर्व पत्रकार बंधूंचं मी शब्द सुनाने हार्दिक स्वागत करतो. आम्हा गरिबांना शब्दांची प्रयत्न, शब्दांची प्रशस्ती यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द धरलं केलं होता. उपस्थित सर्वांचं मी पुन्हा एकदा संयोजक समितीच्या वतीनं शब्द सुनाने हार्दिक स्वागत करतो. तो जरांगे पाटील यांना विनंती करतो बसून घ्यावा. या ठिकाणी कुंडलिकराव शिवश्री कुंडलिकराव घारगे यांना विनंती करतो की आपण जिजाऊ कृपया सर्वांनी हात जोडायचे आहेत. राष्ट्रमाता राजमाता माता जयंती जिजाऊ वंदना. जसं जसं बोलत तसं तसं मला त्रास व्हायला लागला. मला डॉक्टर सुट्टी पण देतो, पण मी म्हणलं आता समाज माझा थांबलाय, समाज मोठा आहे, मी नाही. मला समाजाचा आशीर्वाद घ्यायला जायला लागणार आहे. तुम्ही सुट्टी द्या, मात्र इथून मी संभाजीनगरला जाईल हॉस्पिटलला. मला आता मात्र सुट्टी द्या. मी सकाळपासून तसाच तुमच्या, कारण मी समाजापेक्षा माझ्या तब्येतीला नाही किंमत देत आणि देणार सुद्धा नाही. हा शब्द आहे माझ्या. फक्त तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला एक विनंती आहे माझी, काहीही झालं तरी आपला फूट नका पडू. राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी आपल्या फूट पाडतील, फूट पडू देऊ नका. मला बोलायला त्रास होत असूनही मी तुमच्यात आलोय, कारण आपण आपलं अंतिम ध्येय या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन त्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावर आनंदाने असू बघायचं. बस आपलं एवढंच होत. माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे, राजकारणी लोक त्यांच्या फायद्यासाठी तुमच्यात फूट पाडतील, फूट पडू देऊ नका. जर तुम्ही मतभेद करून फूट पाडली, तुमच्याच लेकराचा वाटोळ होणार. पुन्हा 10-15 पिढ्या वयाला जाणार. नेत्याला मोठं करणारे आपण आहे, तेव्हा आपल्याला मोठं करणार नाही. कोणी काय 100 रुपयाचं तेल मीठ आपल्याला घेऊन देत नाही, आपल्यालाच करावं लागतं. आपले लेकरं मोठं करण्यासाठी एकजूट राहा, त्यांना जवळ करू नका आणि कोणाचाच नाही या भूमिकेवर ठाम राहा. आणि दुसरं एक काम सांगतो तुम्हाला, महिलांनी महिलाची जागृती करा. गावागावात जाऊन गावाची गावं पिंजून करा. या माजलगाव आणि या माऊली फाट्याच्या परिसरातले शेकडो गाव पिंजून काढा. जर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं आणि आपल्याला जर कधी काही आंदोलन करायची गरज पडली तर या माजलगाव आणि माऊली फाट्याच्या परिसरात 20 किलोमीटरवर मराठ्याला उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एवढ्या ताकदीने घराची घरं मामल्यावर जागे करा. घरात जाऊन गावागावात जाऊन महिला जाग्या करा. तुम्ही शेतात काम करता, तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून या आरक्षणामुळे सुद्धा तुमचे लेकरं आयुष्यभर मोठे होणार आहेत. ते अधिकारी बनणारे, सावलीत बसणारे. तुमचं कष्ट कमी करायचं असेल तर लेकरं मोठे झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय आहे. त्यामुळे आरक्षणातून तुमचे लेकरं मोठे होणार आहेत. हे आरक्षण घेण्यासाठी ताकदीनं सगळ्या कामाला लागतात. महिलांनी महिला जागा करा. तुमचे किती भांडवल घरातली एकमेकी सुंदर तरी पण तुम्ही एकमेकीला बोला. महिलांनी सांगा, जरी आपले नळावर एखाद भांडणं झाले असले तरी परिवार सोडून दे. तो या लेखाचं हिजन माया लोकांचं हित आपण सगळ्या महिला मिळून ताकदीनं लढवून आरक्षण मिळू. इतक्या ताकदीनं काम करा. पुरुषांनी